नाही आता सध्या बोलायला, पण सरांनी जे सांगितलं की माझ्या वडिलांनी आतापर्यंत किती जरी संकट आले तरी त्या संकटात माझा बाप नेहमी हसत होता, आणि माझा बाप किती जरी संकट आला असताना हसत होता आहे आणि हसत राहणार आहे. ज्या दिवशी माझ्या बापाच्या डोळ्यात पाणी असेल त्या दिवशी हा वर्षा दिवसाचा शेवटचा दिवस असेल. आणि फक्त 2च ओळी सर, फक्त स्वतःच्या सुचलेली कविता. त्याच्या पोलादी छातीत एक दडल गुपित, त्याच्या पोलादी छातीत एक दडल गुपित, डोंगरा एवढ्या दुःखातही बाप नेहमी हसत. घरच्या संसाराचा भार त्याच्या खांद्यावरी उभा, घरच्या संसाराचा भार त्याच्या खांद्यावरी उभा, तरी त्या भारातही बाप नेहमी हसत. त्याच्या घामाचं टिपूस माझ्यासाठीच गळत, त्याच्या घामाचं टिपूस माझ्यासाठीच गळत, त्या प्रत्येक टिपूसात बाप नेहमी हसत. त्याचा कण खर कणा जणू सह्याद्री वाटत, त्याचा कण खर कणा जणू सह्याद्री वाटत, त्या सह्याद्रीच्या वाऱ्या वादळातही बाप नेहमी हसत, बाप नेहमी हसत. आणि मी ही ना कलाकार आहे ना, मग आमचे पप्पा मला नेहमी सपोर्ट करतात. आणि मला मैत्रिणी विचारते की तुझ्या वडिलांचं वर्णन काय, तर वर्णन असं आहे की माझ्या वडिलांचं सोन्याहूनही पिवळा, चंदनाहूनही सुगंधित, तुळशीहूनही पवित्र बाप माझा. सब मंगल आहे, खूप आशीर्वाद. काही लागलं सांगत जाऊ. सर तुमच्यासाठी, सर तुम्ही आरोग्यासाठी पण खूप काही जपता आणि तुमचे युट्यूबला पण व्हिडिओ आहेत, तुम्ही रनिंग करता, व्यायाम करता, त्यामुळे हा शेर फक्त तुमच्यासाठी जस्ट आता सुचलाय. कितीही गाजवा मैदानी तरीही फिक्केच आहे, कितीही गाजवा मैदानी तरीही फिक्केच आहे, हा पठ्ठ्या स्वतःच्या तालमीचा वस्ताद आहे. या वाघिणी आहेत या राष्ट्राच्या, म्हणून राष्ट्र आहे लक्षात घ्या. ही आवजी जाऊ आहे, ही ताराराणी आहे, आणि अशा प्रत्येक लेख माझे असे सन्मंगल आहे. दिस इज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ आवर लाईफ इन आवर माइंड. दिस इज नॉट अ लेक्चर. वॉट एव्हर आय टॉक्ड विथ यू, आय टॉक्ड विथ युअर हार्ट. यस,